मनपा निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। वांद्र्यातील किल्ल्यावरती दारू पार्टी, ठाकरेंचे शिवसेनेचे अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री, चित्रेंचा आशिष शेलारांना सवाल। वांद्रे किल्ल्यावरती दारूच्या पार्टीची परवानगी देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागावरती कारवाई करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। किल्ल्यावरती पार्टी झाली असेल तर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कुणीही स्वतःला बाहुबली समजू नये, निवडणुकीत पैसे लागतात, पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असं अजिबात होत नाही। समझने वाले को इशारा काफी है, प्रफुल्ल पटेलांचा रोख कोणाकडे। जो जीता वही सिकंदर असं फडणवीस म्हणाले, सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलं नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। ये पब्लिक है, ये सब जानती है, ये पब्लिक है, ये सब जानती है। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर महायुतीचाच बसणार, श्रीकांत शिंदेंकडून विजयाचा विश्वास। तर पब्लिक सब जानती है असं म्हणत भाजपाला टोला। अमरदास दानवेंनी बोट दाखवताना विचार करावा, 4 बोटं त्यांच्याकडे आहेत। दानवेंच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी, दुरावा वाढेल असं वक्तव्य करू नये, वडेट्टीवारांचा सल्ला। येरवड्यातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावरती कोयत्यानं जीवघेणा हल्ला, पोलिसांनी त्याच भागातून धिंड काढत आरोपींना घडवली अद्दल। आणि कोलकाता कसोटीमध्ये भारताचा 30 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेची 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी। योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला। यावेळी पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या। स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा निर्णय होणार, जिथे शक्य तिथे युती होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। काही ठिकाणी युती झाली नाही तर काही ठिकाणी युती झाली आहे असं फडणवीस म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मनसेमुळे दुरावा आला, त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय। काँग्रेस त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। उरणमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं युती केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत। प्रचाराच्या पोस्टरवरती महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील फोटो झळकलाय। मनसेबद्दल मला काही बोलायचं नाही, मनसे महाविकास आघाडीतील घटक पक्ष नाही, त्यांनी आपल्या पक्षासंदर्भात आपली भूमिका ठेवावी असं विजय वडेट्टीवार म्हणाले। दानवेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत हे विसरू नये। ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे याचं सुद्धा अवलोकन केलं पाहिजे। आपापसात मतभेद होतील अशी वक्तव्य कुठल्याही नेत्यानं करू नये असं विजय वडेट्टीवार म्हणाले। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे, महापौर महायुतीचा बसणार असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। मात्र ये पब्लिक है, सब जानती है, कुणी काही बोलो, जनता जनार्दन ठरवणार असल्याचं ते म्हणाले। अरुण गवळींच्या कुटुंबातली तिसरी व्यक्ती निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे। गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळा 207 प्रभागातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। या संदर्भातली घोषणा त्यांनी सोशल मीडियावरनं केली आहे। पुण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। या भेटीत पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती मिळते। सिंधुदुर्गात नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना आमने सामने बघायला मिळण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजपला आव्हान दिलंय। आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो, मात्र काहींना युती नकोय, आमची ताकद मोठी आहे असं निलेश राणेंनी म्हटलं। बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून तेजस्वी प्रसाद कथलेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तेजस्वी प्रसाद कथलेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला।
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषद निवडणूक काँग्रेससोबत लढणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. तर जत आणि शिराळा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा प्रयोग आहे असं देखील जयंत पाटलांनी म्हटलं. सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आनंदराव मलगुडेंनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार आहे. भुसावळमध्ये उपविभागीय कार्यालयात उमेदवारासोबत आलेला सूचक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. 2 सूचकांच्या प्रवेशावरून हा वाद झाला. एकाच सूचकाला प्रवेश दिला जात असल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. तर युती हो किंवा न हो कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. चिपळूणमध्ये महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. राष्ट्रवादीकडनं मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडनं उमेश सपकाळ अर्ज दाखल करणार आहेत. सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या माजी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत. एक अपक्ष म्हणून तर दुसरा अर्ज भाजपकडनं दाखल केलाय. भाजपकडनं अधिकृतपणे एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी 2 अर्ज भरले. महाडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले. महाड नगरपालिकेवरती राष्ट्रवादी 15 तर भाजप 5 जागांवरती निवडणूक लढणार असून नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे मित्र पक्षांसोबत जुळत नसल्यामुळे भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढणार असल्याची चिन्ह आहेत. तर काँग्रेसनं थेट वंचित सोबत घरोबा केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावरती लढणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलंय. एखादी जागा युतीमध्ये लढू असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत शिवसेनेच्या उमेदवारांनी देवदर्शन केलं. यावेळी दीपक केसरकर देखील उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीनं पूजा करून आगामी निवडणुकीतील यशासाठी त्यांनी साकडं घातलं. उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला हा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपमध्ये नगराध्यक्षपदावरनं मोठा पेच निर्माण झालाय. विलास विखार यांना एका गटाचा विरोध असल्यामुळे हा पेच निर्माण झालाय. जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. चिपळूणमध्ये माजी नगरसेविका नुपूर बाचीम यांनी भाजपमधनं राजीनामा दिलाय. तिकीट न मिळाल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. कणकवली नगरपंचायतीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 10 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोणावळ्यात भाजपनं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्या नेत्यांनी नागरिकांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे. लोणावळ्यात भाजपला राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे. नंदुरबार नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. रत्ना रघुवंशी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यवतमाळच्या नगराध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. मडावी या सप्टेंबर 2022 पर्यंत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे. आतापर्यंत 4ही नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 14 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर नगरसेवक पदासाठी 146 उमेदवारी अर्ज आले. साताऱ्यात भाजपनं निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. तर कराडमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहे. जिल्हाध्यक्ष अतुल भोसलेंनी ही माहिती दिली. धरणगाव नगरपालिकेच्या उमेदवारांसाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे गेल्या 7 दिवसात 16,82,000ची थकबाकी वसूल करण्यात आली. वर्ध्यात शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर उद्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. रविकांत बालपांडेंनी ही माहिती दिली. जळगाव जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. तर काहींना अद्यापही एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय. लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीतील आपली ताकद दाखवली. रॅली दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवरती जोरदार प्रहार केला. नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटूराम म्हणत एकेरी शब्दात उल्लेख करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेसाठी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. भाजपचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्या मोतीलाल फकीरा पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. ते जनता विकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये शहादा नगर परिषदेमध्ये लढत बघायला मिळणार आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्वीकारले जात आहेत. अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. तर कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांच्यासह 21 जागांसाठी कर्जत विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत उपस्थित होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहेत. शासन निर्णय काढून तशी घोषणा करण्यात आली. आदित्य ठाकरे यांचे सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे 2 दिवस उरलेले असताना भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल 15हून अधिक माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वाशिमच्या राजकारणात भाजपनं निर्णायक आघाडी घेतल्याचं दिसतंय. अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रवेशानंतर रमेश चौथमल यांनी नवनीत राणा यांच्या निवासस्थानी भेट दिली. कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले. तसंच मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले असून आज सुद्धा अर्ज स्वीकारणं सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ 2च दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच निवडणूक लढवण्यास इच्छुक नगरसेवक आणि संभाव्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार नामनिर्देशनासाठी धाव घेताना दिसत आहेत. जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम वाढत असताना शिवसेना शिंदे गटाला राजकीय बूस्टर मिळालाय. मेहरून परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. महारवतनाची जमीन लाटली असेल तर सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलंय. आरोप सिद्ध झाल्यास 50 एकर जागाही देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. उणवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी बिल्डर शीतल तेजवानीसह मूळ जमीन मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नवले पुलावरती होणारे अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. चेकपोस्टवरती वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसोबतच चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी देखील केली जाणार आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मोठी चकमक झाली. चकमकीत 3 माओवादी ठार झालेत. आतापर्यंत 3 माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आलाय. कोलकाता कसोटीत भारताचा पराभव झालाय. कसोटीच्या 3ऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 30 धावांनी पराभव केला. राज्यमार्ग परिवहन महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून उद्दिष्ट गाठण्यात अपयश येत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी महामंडळानं पंचसूत्री आराखडा तयार केलाय. यानुसार वेग आणि नियमितता या 2 चाकांवरती एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.